The next question number 11. Integration e raised to twice x minus 1 upon e raised to twice x plus 1 dx. ठीक आहे. सो आपण मेथड बघतो इंटिग्रेशनची, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर आपल्याकडे u upon v चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, त्याच्यामुळे आपण हे मेथड बघतोय. मग इकडे न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर मी सांगितले तुम्हाला सगळ्यात पहिले आपण डिनॉमिनेटर चेक करतो की डिनॉमिनेटर मधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे का. e raised to twice x plus 1. ठीक आहे. सो e raised to twice x चा जर डेरिव्हेटिव्ह जर आपण बघितला तर e raised to twice x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? e raised to twice x आणि twice x चा मल्टिप्लाय मध्ये 2 प्लस 1 चा 0. आता तो वरती न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट पाहिजे. आता e raised to twice x आहे पण तिथे कॉन्स्टंट सुद्धा आहे -1. ठीक आहे. आता खालच्या कॉन्स्टंटचे जे काही डिनॉमिनेटर मधलं कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती 0 होणार आहे पण तिकडे वरी सुद्धा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता या क्वेश्चन्स मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला कळत नाही की कुठल्या व्हॅल्यूला मी t पुट करू, कुठल्या व्हॅल्यूला सबस्टिट्यूशन्स करू. का? कारण कुठल्याही व्हॅल्यूचा तिथे डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नाही. ठीक आहे. मग या टाइपचा जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला सिम्प्लिफिकेशनचा पार्ट सगळ्यात पहिले आधी करावा लागेल. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन कसं करणार आहे लक्षात. इथे कॉन्स्टंट आहे, इथे कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह वरती 0 होणार आहे किंवा वरच्या आला जर t पुट केलं तर खाली कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह येणारच नाही कारण तिथे e raised to twice x minus 1. ठीक आहे. मग आता या टाइपचा जर क्वेश्चन आला तर इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू सेम असतील म्हणजे अशी कुठली व्हॅल्यू सेम असू शकते त्याचा डेरिव्हेटिव्ह सेम आहे. एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, e raised to x च राहतो. मग या टाइपचा जर क्वेश्चन आला तर सगळ्यात पहिले आपण याला सिम्प्लिफाय करून घेणार. इथे e raised to twice x आहे -1, e raised to twice x plus 1. इथे -1 आणि इथे प्लस चा फरक येतो. ठीक आहे. मग या टाइपचा जर क्वेश्चन आला तर आपण इथे e raised to x बनवू. ठीक आहे. मग आता मी काय करतो e raised to x नी टोटल टर्म्स ला आपण डिवाइड करू. कसं करणार आहे लक्षात घ्या. मल्टी डिवाइड न्यूमरेटर and denominator by e raised to x. ठीक आहे. आधी क्वेश्चन सिम्प्लिफाय करतोय त्यानंतर सॉल्व करायचं. e raised to twice x minus 1 upon e raised to x upon e raised to twice x plus 1 upon e raised to x dx. ठीक आहे. आता इथे सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर काय लिहू शकतो मी सेपरेट e raised to twice x upon e raised to x minus 1 upon e raised to x upon इकडे सुद्धा ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर सेपरेट आहे e raised to twice x upon e raised to x minus ने इकडे काय प्लस 1 upon e raised to x. आता upon मध्ये e raised to plus x आहे. याला जर मी न्यूमरेटर मध्ये लिहिली तर ही पॉवर प्लस x ची काय होते वरती -x. कसे लिहायचं लक्षात. e raised to twice x या e raised to x ला वरती घेऊन गेलो e raised to -x minus 1 upon e raised to x plus e raised to x चे वरती घेऊन गेलो e raised to -x upon e raised to twice x into e raised to -x plus e raised to -x हे सुद्धा वर घेऊन गेलो. ठीक आहे. मग दोन्हीचा बेस सेम तर पॉवरची काय होणार ऍडिशन twice x plus -x twice x minus x काय आहे ना e raised to x, e raised to x minus e raised to -x upon e raised to twice x into e raised to -x बेस सेम पॉवरची सबट्रॅक्शन e raised to x plus e raised to -x dx. ठीक आहे. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण चेक करू. सगळ्यात पहिले चेक करू डिनॉमिनेटर. टोटल डिनॉमिनेटर जर मी पुट केलं तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to -x चा डेरिव्हेटिव्ह e raised to -x आणि -x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये मायनस सो प्लस मायनस काय होईल मायनस e raised to x minus e raised to x जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. कळलं. म्हणजे काय केलं आधी मी त्याला सिम्प्लिफाय केलं e raised to twice x हे फक्त e raised to x केलं म्हणजे सेम डेरिव्हेटिव्ह वरती e raised to x चा डेरिव्हेटिव्ह वरती डेरिव्हेटिव्ह सेम असतो e raised to x. ठीक आहे. या पद्धतीने मग मी आता सबस्टिट्यूशन्स मेथड करणार. पुट e raised to x plus e raised to -x is equal to t. ठीक आहे. जर मी याला t पुट केलं तर मला dx चे dt करण्यासाठी काय करावं लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to -x चा डेरिव्हेटिव्ह e raised to -x आणि -x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये -1 आणि इकडे dt upon dx. ठीक आहे. सो e raised to x हे मायनस आधी लिहू शकतो मी मायनस e raised to -x हे dx डिवाइड आहे तर इकडे मल्टिप्लाय dx इज इक्वल टू dt.
ठीक आहे. म्हणजे या टर्म्सला e raised to x minus e raised to minus x dx ला काय लिहू शकतो आता dt आणि टोटल डिनॉमिनेटर काय पुट केलं t. सो काय आहे I is equal to integration 1 upon t आणि e raised to x minus e raised to minus x dx ला dt. So what is the integration of 1 upon t? माहिती आपल्याला log t plus c. And finally you have to return the value of t, that is log t कशाला पुट केलं e raised to x plus e raised to minus x plus that is your final answer. काय केलं आधी त्याला आपण सिम्प्लिफाय केलं कारण आपण त्याच्यामध्ये बघितलं डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट नाही. मग आपण त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतलं आधी आणि नंतर यूज केली सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, इंटिग्रेशन in bracket twice x plus 1 into root x plus 2 dx. So there is no denominator, so you can check composite function. Composite function चा डेरिव्हेटिव्ह आपण dx सोबत मल्टिप्लाय मध्ये चेक करू. ठीक आहे. मग रूट मध्ये आतमध्ये काय आहे x plus 2. जर मी x plus 2 ला जर मी t पुट केलं तर x plus 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे x चा 1 आणि 2 चा 0. ठीक आहे. जो तिकडे प्रेझेंट आहे का dx सोबत नाही ब्रॅकेट प्रेझेंट आहे twice x plus 1 हा ब्रॅकेट प्रेझेंट पण त्या व्हॅल्यू पासून हा ब्रॅकेट इथे तयार होणार आहे का नाही. मग अशा क्वेश्चन सॉल्व्ह कसे करणार तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट होऊ शकत नाही. इकडे e raised to twice x होतं म्हणून ही ऍडजस्टमेंट करता आली पण इकडे e raised to x पण नाही म्हणजे e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x राहतो इंटिग्रेशन पण e raised to x इंटिग्रेशन e raised to x राहतो. ठीक आहे. पण मग याच्यामध्ये कसं करता येईल x plus 2. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही एखादी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह जर इथे प्रेझेंट नसेल तर मग क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. इकडे लक्ष कंपोजिट फंक्शनला पुट करायचं रूट मध्ये. सो पुट x plus 2 is equal to t. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या x plus 2 is equal to मी याला t पुट करतोय. ठीक आहे. याला काय पुट करणार t. ठीक आहे. मग काय करावं लागेल मला dx dt करण्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 चा 0 आणि इकडे dt upon dx. सो 1 plus 0 1 dx is equal to सरळ सरळ dx ला यावर काय लिहू शकतो dt. आता x plus 2 ला t लिहिता येईल आणि dx ला dt लिहिता येईल पण या x सुद्धा कन्वर्जन twice x plus 1 आहे तर या x ला सुद्धा मला कशात कन्वर्ट करावं लागेल t च्या टर्म्स मध्ये. dx सोबत कोणताही जी टर्म्स आहे हा ब्रॅकेट dx सोबत उरतोय हा ब्रॅकेट तयार होत नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह या रूट मध्ये जी व्हॅल्यू पुट केली त्याचा डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट नाही. ठीक आहे. मग आपण या टाइपचं क्वेश्चन होतं कसं करायचं dx ला डायरेक्ट dt आणि t लिहिलं हे t होईल आणि हे dt होईल. मग या इथे x असं चालणार आहे का नाही. मग ते x ला सुद्धा t च्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि x ला t च्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली पुट केली त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढायची. सो देअरफॉर x इज इक्वल टू काय हे प्लस 2 एकेकावर काय होईल t minus 2 म्हणजे जिथे x दिसते तर t minus 2 जिथे x plus 2 आहे तिथे t आणि dx च्या जागेवर dt. कळलं क्वेश्चन. ज्या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केले त्याचा डेरिव्हेटिव्ह जर तिथे प्रेझेंट नसेल तर सरळ सरळ त्या x च्या व्हॅल्यूला कन्वर्ट करायचं t च्या टर्म्स मध्ये. जिथे x दिसेल तिथे t च्या टर्म्स मध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि जिथे x plus 2 तिथे t पुट करायचं. ठीक आहे. मग सबस्टिट्यूशन कसं करायचं I is equal to integration 2 x च्या जागेवर t च्या टर्म्स व्हॅल्यू t minus 2 ठीक आहे प्लस 1 रूट x plus 2 च्या जागेवर t आणि सरळ सरळ dx च्या जागेवर d. ठीक आहे. मग इंटिग्रेशन काय ना रे twice t minus 4 plus 1 into root t dt. ठीक आहे. मग काय ना इंटिग्रेशन twice t minus 3 आणि इकडे t रूट t आहे त्याला काय लिहू शकतो t raised to power मध्ये काय लिहिता येते 1/2 dt. आता हे t raised to 1/2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर आतमध्ये दोन्ही टर्म्स काय होते सेपरेट. सो I is equal to integration twice t into t raised to 1/2 minus 3 t raised to 1/2 dt. ठीक आहे. मग काय आहे इंटिग्रेशन twice t raised to 3/2 minus 3 t raised to 1/2
dt. आता ब्रॅकेट मध्ये काय सबट्रॅक्शन इंटिग्रेशन काय होणार सेपरेट 2 बाहेर इंटिग्रेशन t raised to 3 by 2 dt minus 3 integration t raised to 1 by 2 dt. So what is the integration of x raised to n plus 1 2 t raised to 3 by 2 integration t raised to 5 by 2 upon 5 by 2 minus 3 t raised to 1 by 2 sir power एक निभाना 1 by 2 plus 1 3 by 2 upon 3 by 2 plus ठीक है ये 2 2 का कैंसिल so t raised to 5 by 2 upon 5 minus sorry ये 2 2 कैंसिल है हमारे 2 इकडे रिवर्स होईल 2 इकडे so 4 by 5 t raised to 5 by 2 इथलं हे 3 मल्टिप्लाय डिवाइड करायचं उरलं 1 by 2 वरती जाऊन काय होईल -2 t raised to 3 by 2 plus but you have to return the final value t च्या जागेवर तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न द्यावं लागेल 4 by 5 t ची व्हॅल्यू किती आहे x plus 2 raised to 5 by 2 minus 2 t च्या जागेवर x plus 2 raised to 3 by 2 plus येणार तुमचं फायनल आन्सर जर एखादी व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केली आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर प्रेझेंट येत नसेल तर तुम्हाला या टाइपचे तो क्वेश्चन सॉल्व करावा लागेल ठीक आहे सो क्लियर इथपर्यंत सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन The next question, question number 13, integration sin raised to 4x into cos cube x dx. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर sin चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला होतं डेरिव्हेटिव्ह sin x cos x जो dx सोबत प्रेझेंट आहे. पण जर sin x ला जर मी t पुट केलं तर t raised to 4 इकडे cos x dx आहे. पण एक तिकडे cos cube x आहे. आपल्याला एक cos x पाहिजे. ठीक आहे. मग आता sin चा डेरिव्हेटिव्ह cos होते. मग आता याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करावं लागेल की या cos ला सुद्धा sin मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. कसं येईल लक्ष द्या. इंटिग्रेशन sin raised to 4x या cos cube x ला असं लिहू शकतो मी cos square x into cos x dx स्क्वेअर आणि इथे पॉवर 1 3 ठीक आता हे sin आहे sin चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे मग या cos x चं काय करायचं स्क्वेअर तर या cos square x ला सुद्धा sin मध्ये कन्वर्ट करायचं इंटिग्रेशन sin raised to 4x in bracket so what is that फॉर्म्युला cos square theta ला काय लिहिता येते बेसिक फॉर्म्युला 1 sin square theta मग याला काय लिहिता येईल 1 sin square x into cos x dx आता इथं पण sin x इथं पण sin x जर मी sin x ला t पुट केलं तर ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह sin x cos x जो dx सोबत प्रेझेंट आहे म्हणजे मी sin x ला पुट करू शकतो t सो यू हैव टू यूज द सबस्टिट्यूशन मेथड पुट sin x t जर sin x ला t पुट केलं तर आपण dx dt करण्यासाठी काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x सो डेरिव्हेटिव्ह sin x cos x आणि इकडे dt upon dx सो काय येईल cos x dx is equal to dt dx सोबत काय प्रेझेंट आहे cos x dx काय लिहिता येईल dt आणि जिथे sin x तिथे काय पुट करणार सो काय येणार r is equal to integration sin raised to 4x है sin x लेकर मैं t पुट केलं t raised to 4 in bracket 1 minus sin square x है तिथे काय t square आणि cos x dx वेगळं dt आता t raised to 4 ब्रॅकेट च्या बाहेर आतमध्ये मल्टिप्लाय t raised to 4 minus t raised to 4 into t raised to 2 दोन्ही पॉवरची एडिशन t raised to 6 dt ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन आहे इंटिग्रेशन काय होईल सेपरेट integration t raised to 4 dt minus integration t raised to 6 dt. Then what is the integration of x raised to n power in water x raised to n plus 1 upon n plus 1 so काय t raised to 5 upon 5 minus t raised to 7 upon 7 plus c आणि फायनली तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज केली म्हणून तुम्हाला t ची व्हॅल्यू द्यावी लागेल t कशाला पुट केलं तुम्ही sin x so काय येईल sin raised to 5x upon 5 minus sin raised to 7x sin raised to 7 upon 7 plus so that is your final answer एडजस्टमेंट केली आपण cos cube x होतं या cos cube x ला आपण cos square x मध्ये दिलं आणि त्या cos square x sin x मध्ये दिलं म्हणजे या sin च्या टर्म्स sin x ला t पुढे केलं की dx सोबत काय मिळते cos x मिळते ठीक आहे then question number 14 12 सारखा क्वेश्चन
न्यूमरेटर डिनॉमिनेटर नाहीये, सो 2 - 3x कंपोजिट फंक्शन. जर 2 - 3x ला जर मी t पुट केलं तर 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 आणि -3x चा -3 जो प्रेझेंट आहे का dx सोबत नाही. मग आता हा क्वेश्चन कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आपण, ठीक आहे. सेम ॲज क्वेश्चन नंबर 12 सारखा, त्याला जर मी कंपोजिट फंक्शनलाच t पुट करायचं पण तरी सुद्धा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट येत नसेल तर मग आपण x ला कन्वर्ट करतो t च्या टर्म्स मध्ये, ठीक आहे. मग पुट 2 - 3x is equal to t. 2 - 3x is equal to t. सो हे काय dx dt करण्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 -3x चा -3 आणि इकडे dt upon dx. हे मायनस काय येणार आहे -3 is equal to dt upon dx. तुम्हाला dx ची व्हॅल्यू कळाली. dx is equal to काय येणार dt upon -3. इकडे जाईल dx मल्टिप्लाय dy. सो dx मध्ये लिहू शकता तुम्ही dt upon -3 आणि dx सोबत हा ब्रॅकेट 5 - 3x मोडतोय. हा dx सोबत मिळतोय का डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर नाही. मग आपण बघितला क्वेश्चन भेटलाय कंपोजिट फंक्शनला t पुट केलं तरी सुद्धा त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट येत नाही. मग याला t पुट केलं, याला dx ला dt/-3 पुट केलं. मग या 5 - 3x ला या x ला सुद्धा t च्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल, ठीक आहे. आता x ला t च्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करायचं तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला ही व्हॅल्यू काढावी लागेल, ठीक आहे. कशी नाही कशी x ची व्हॅल्यू काय ना 2 - 3x is equal to t. हे प्लस t मी इकडे घेऊन येतो म्हणजे 2 - t आणि -3x तिकडे घेऊन जातो प्लस 3x. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय येते x is equal to 2 - t upon 3. इथे ते 2 - t upon 3, ठीक आहे. मग करा सबस्टिट्यूशन I is equal to इंटिग्रेशन 5 - 3 in bracket 2 - t upon 3, ठीक आहे. इन ब्रॅकेट याला काय पुट केलेलं आहे t⁻⁻⁻² आणि dx ला काय पुट करावं लागेल dt upon -3. सो हे 3 आणि हे काय होईल कॅन्सल. सो इंटिग्रेशन 5 मायनस आतमध्ये जाईल -2 मायनस मायनस प्लस t आणि t⁻⁻⁻² dt upon -3, ठीक आहे. मग काय येणार आहे I is equal to integration 5 - 2 3 plus t t⁻⁻⁻² dt upon -3. आता -3 मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो 1 upon -3 इंटिग्रेशन. हे t⁻⁻² ब्रॅकेटच्या बाहेर आतमध्ये दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय 3t⁻⁻⁻² प्लस t⁻⁻1 into t⁻⁻⁻². तो काही -1 upon 3, ठीक आहे. इंटिग्रेशन, ठीक आहे. -3 आता दोन्ही से मी आधी सेपरेट करतो -1/3 3 इंटिग्रेशन t⁻⁻1/2 dt -1/3 इंटिग्रेशन t⁻1 into t⁻⁻1/2 प्लस 1 आणि 1 -1/2 किती पॉवरची ऍडिशन 2 - 1 1/2 t⁻⁻1/2 dt. हे -1/3 बाहेर काढलं होतं तर हे यालाही सेपरेट दिलं आणि यालाही सेपरेट करावं लागलं कारण ते दोन्हीचं सुद्धा आहे, ठीक आहे. किंवा मग इथे आधीच तुम्ही सेपरेट दिलं असतं तरी चाललं. हे 3 झालं कॅन्सल. मायनस सोड द इंटिग्रेशन ऑफ t⁻⁻1/2 पॉवर एक वाढणार -1/2 प्लस 1 किती येणार +1/2. सो t⁻⁻1/2 upon 1/2 -1/3 t⁻⁻1/2 चं काय t⁻⁻3/2 upon 3/2 प्लस. सो हे 2 वरती जाईल -2 t⁻⁻1/2 मायनस हे 2 वरती जाईल 2/3 and 3 into 3 9 2/9 t⁻⁻3/2 plus and finally you have to return the value of t. t ची व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करावी लागेल 2 - 3x raised to 1/2 minus 2/9 t ची व्हॅल्यू 2 - 3x raised to 3/2 प्लस हे ना तुमचं फायनल क्लियर आहे सगळ्यांना इथपर्यंत.
So pause the video to note it down. Then next question, question number 15. Integration 1 upon 1 plus e raised to minus x dx. Numerator denominator है, so अपन denominator चेक करो, numerator होता है डेरिवेटिव प्रेजेंट है 1 plus e raised to minus x. कॉन्स्टंट असेल एखाद्या फंक्शन सोबत प्लस मायनस मध्ये तर आपण त्याला सुद्धा घेतो. So 1 चा डेरिवेटिव 0 आणि e raised to minus x चा डेरिवेटिव e raised to minus x आणि minus x चा डेरिवेटिव मल्टिप्लाय मध्ये मायनस होतो. जो वरती प्रेजेंट आहे का नाही. आता याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. तुम्ही लक्षात ठेवा e raised to x वाला क्वेश्चन सॉल्व करता आपण e raised to twice x वापरतो. e raised to x चा डेरिवेटिव सेम होतो e raised to x. इंटिग्रेशन सुद्धा सेम होते. त्याच्यामध्ये तुम्हाला या ऍडजस्टमेंट सेम क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपण जसं केलं होतं. आता e raised to पॉवर इथे मायनस x ऍडजस्टमेंट करून आपण e raised to x वर कसं येणार इकडे असेल 1 upon 1 plus पॉवर मध्ये e raised to minus x आहे डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं e raised to x. ठीक आहे. सो इंटिग्रेशन 1 upon डिनॉमिनेटर e raised to x से काय करायला मला एडिशन करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into e raised to x plus 1 upon दोन्हीचा डिनॉमिनेटर e raised to x dx. सो इंटिग्रेशन हे e raised to x काय होईल मल्टिप्लाय. सो e raised to x upon e raised to x plus 1 dx. आता जर आपण डिनॉमिनेटर जर बघितला तर चेक करा e raised to x plus 1 ला जर t पुट केलं तर e raised to x चा डेरिवेटिव वरती प्रेझेंट dx सोबत e raised to x आणि 1 चा डेरिवेटिव काय होतो जी. आता तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता डिनॉमिनेटरला t. सो पुट e raised to x plus 1 is equal to t. ठीक है. सो डिफरेंशिएट with respect to x. So e raised to x चा डेरिवेटिव e raised to x 1 चा 0 आणि t चा dt upon dx. So e raised to x dx is equal to काय ना dt. e raised to x dx ला काय करू शकतो आपण dt आणि डिनॉमिनेटरला आता काय करू शकतो t. इकडे पुट नाही करू शकतो तो t आहे. इकडे ऍडजस्टमेंट केली आहे e raised to x ला खाली लिहिलं मग पॉवर मध्ये प्लस e raised to x एडिशन क्रॉस मल्टिप्लिकेशन देन पुन्हा हे डिवाइड मध्ये e raised to x वरती काय मल्टिप्लाय आणि मग डिनॉमिनेटरला आपण t. आता सिंपल क्वेश्चन द्या आता I is equal to integration 1 upon डिनॉमिनेटरला पुट केलं t आणि e raised to x dx ला dt. What is the integration of 1 by t log t plus c and finally we have to return the value of t log t कशाला पुट केले e raised to x plus 1 plus c. क्लियर आहे तुमचं फायनल. ठीक क्लियर आहे सगळ्यांना इथपर्यंत. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. कोणाला इथपर्यंत काही अडचण असेल मला फोन करा किंवा मेसेज करा.